26 जानेवारी 2026 संपूर्ण भारतामध्ये 77वा प्रजासत्ताक दिन हा साजरा होत आहे आणि याच निमित्तानं ओंड शिक्षण मंडळ ओंड संचलित पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूल ओंड या ठिकाणी सुद्धा हा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विचारमंचावर मान्यवर ओंड शिक्षण मंडळ ओंडचे नवनिर्वाचित सचिव माननीय प्रकाश शिंदे भाऊ, त्याचबरोबर ओंड शिक्षण मंडळ ओंडचे माजी अध्यक्ष महेश थोरात भाऊ, त्याचबरोबर ओंड शिक्षण मंडळ ओंडचे माजी अध्यक्ष बाळासाहेब थोरात दादा, त्याचबरोबर ओंड शिक्षण मंडळ ओंडचे ज्येष्ठ संचालक माननीय श्री सुरेश थोरात तात्या, त्याचबरोबर ओंड शिक्षण मंडळ ओंडचे संचालक माननीय श्री रेळेकर भाऊ, त्याचबरोबर विचारमंचावर असणारे सर्व आमचे माजी मुख्याध्यापक शिंदे सर, त्याचबरोबर ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी या सर्वांचं मी ओंड शिक्षण मंडळ ओंड तसेच पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूल ओंड या सर्वांच्या वतीनं तुमचं सर्वांचं स्वागत करतो। पाठीमागे असणारे सर्व माझे विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या संस्थेचं ध्वजारोहण ओंड शिक्षण मंडळ ओंडचे ज्येष्ठ संचालक माननीय सुरेश थोरात तात्या यांनी ध्वजारोहण करावं असं मी त्यांना विनंती करतो।
गडगडणाऱ्या नभा अस्मयाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा शिवगत तो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा वरदा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी बोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निराच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही धक्क लागतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा वरदा महाराष्ट्र माझा अजात! संविधान सुरू कर. आम्ही भारताचे लोक भारताचे सर्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्य घडवण्याचा व त्याच्या सुसंस्कृत सामाजिक आर्थिक व विचार व्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची संधी समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि दर्शनामध्ये व्यक्तीची राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्या संस्कृतीला प्रवृत्त करण्याचा संकल्प तयार करून आमच्या विधानसभेत आज 9 डिसेंबर 1949 रोजी याद्वारे हे सरकार अधिकृत आणि स्वतः प्रदर्शन करत आहोत. भारत माता की जय. भारत माता की जय. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा बैठेंगे. बैठ जाओ. समोर उभे असलेले माजी विद्यार्थी ग्रामस्थ आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. बैठे बैठे सावधान. युद्ध आज पेटले जवान चालले पुढे युद्ध आज पेटले जवान चालले पुढे मिळून सर्व शत्रूला शनात चारूया खडे मिळून
श्रीमान परेड संचलन के लिए तैयार है, आगे के लिए आदेश। समोरच्या 2 लाईन कडे येऊन घे, कडे.
सर्वांना नमस्कार आणि 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना या दिवसाचे औचित्य साधून ओंड शिक्षण मंडळ ओंड या संस्थेचे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास या ब्रीदवाक्याप्रमाणे इतर उपक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना रांगोळीची आवड निर्माण व्हावी, कलागुणांचा त्यांच्या विकास व्हावा किंवा ज्यांची रांगोळी ही कला चांगली आहे त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशानं ओंडचे ग्रामस्थ चंद्रकांत भंडारे यांच्या प्रेरणेतून भव्य असे रांगोळी स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि या रांगोळी स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ संचालक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुरेश तात्या थोरात, त्याचबरोबर ओंड शिक्षण मंडळ ओंडचे सचिव सन्मान्य श्री प्रकाश शिंदे भाऊ, ओंड शिक्षण मंडळ ओंडचे माजी अध्यक्ष बाळासाहेब थोरात दादा, ओंड शिक्षण मंडळ ओंडचे माजी उपाध्यक्ष शिवदास भाऊ रेळेकर, ओंड शिक्षण मंडळ ओंडचे माजी उपाध्यक्ष सन्मान्य विजयसिंह थोरात, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर शंकर कुराडे साहेब, त्याचबरोबर पाठीमाग अक्षय थोरात फौजी हे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत, यश आनंद थोरात, इंद्रजित कुंभार, आपले ओंडचे ग्रामस्थ आणि पालक हनबर साहेब, या सर्व स्टेजवरील मंचावरील मान्यवरांचं, या विद्यालयाचे मुख्याध्यापक आर डी जाधव सर, पर्यवेक्षक मुळीक सर यांचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. या ठिकाणी जे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करत आहे. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे
डॉक्टर शंकर कोराडे साहेब यांचा विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी सत्कार होत आहे. ओंड शिक्षण मंडळ ओंडचे सन्माननीय सचिव साहेब प्रकाश शिंदे यांना मी विनंती करतो की कृपया आपण कोराडे साहेबांचा सत्कार करायचा आहे. आज त्यांचा वाढदिवसही आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य, धनधान्य संपदा आणि उत्तम असं आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. यानंतर दुसरा सत्कार आहे यश आनंद थोरात. हा विद्यार्थी आपल्या विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. याचं 2024 मध्ये आर्मीमध्ये सिलेक्शन झालं आणि तो आपलं ट्रेनिंग वगैरे पूर्ण करून आता जम्मू काश्मीर या ठिकाणी कर्तव्य बजावत आहे. तो आज आपल्या विद्यालयामध्ये या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्याचा सत्कार ओंड शिक्षण मंडळ ओंडचे ज्येष्ठ संचालक सुरेश थोरात तात्या यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे. ठीक आहे. आज ज्या भव्य अशा रांगोळी स्पर्धा झाल्या, खरंच सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर असं रांगोळीचं प्रदर्शन या रांगोळी प्रदर्शनामध्ये केलेलं आहे. परंतु यामध्ये ज्यांनी विशेष प्रावीण्य असं दाखवलेलं आहे त्या रांगोळीमध्ये त्यांचे नंबर या ठिकाणी आपण काढलेले आहेत. आपल्या ओंडचे प्रसिद्ध व्यावसायिक चंद्रकांत शंकर भंडारे यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं जातं. त्या बक्षिसाचं वितरण या ठिकाणी होत आहे. लहान गटामध्ये 5वी ते 7वी यामधील प्रथम क्रमांक कुमारी चैत्राली गणेश पवार या विद्यार्थिनीला ओंड शिक्षण मंडळ ओंडचे ज्येष्ठ संचालक सुरेश थोरात तात्या यांच्या हस्ते या बक्षिसाचं वितरण होत आहे. लहान गटामध्ये द्वितीय क्रमांक आलेली विद्यार्थिनी सोनाली निवास पाटील इयत्ता 7वी हिचा बक्षीस ओंड शिक्षण मंडळ ओंडचे माजी अध्यक्ष बाळासाहेब थोरात दादा यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करत आहे. तृतीय क्रमांक वेदिका राजेंद्र साळुंके 7वी हिचं बक्षीस वितरण माजी उपाध्यक्ष शिवदास भाऊ रेळेकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करत आहे. याच लहान गटामध्ये उत्तेजनार्थ जे बक्षीस आहे ते कुमारी सिद्धी सचिन थोरात या विद्यार्थिनीला आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर शंकर कोराडे साहेब यांच्या हस्ते होत आहे. उत्तेजनार्थ दुसरा कुमारी ईश्वरी महेंद्र फसाले 6वी या विद्यार्थिनीला ओंड शिक्षण मंडळ ओंडचे माजी उपाध्यक्ष विद्यमान संचालक विजयश थोरात
हे करतील. घ्यायचं आहे. मोठा गट जो आहे त्या मोठ्या गटामध्ये 8वी 9वी यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी आरोही सचिन राऊत 9वी अ ची विद्यार्थिनी आहे. ओंड शिक्षण मंडळ ओंडचे सन्माननीय सचिव प्रकाश शिंदेभाऊ यांच्या हस्ते या बक्षिसाचं वितरण होत आहे. मोठ्या गटामध्ये द्वितीय क्रमांक कुमारी कार्तिकी जगन्नाथ कुंभार या विद्यार्थिनीला पालक हनबर साहेब यांच्या हस्ते या बक्षिसाचं वितरण होत आहे. तृतीय क्रमांक जानवी मोहन भिंगारदेवी 8वी या विद्यार्थिनीला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री RD जाधव सर यांच्या हस्ते बक्षिसाचं वितरण होत आहे. उत्तेजनार्थ यामध्ये प्रथम क्रमांक आहे कुमारी तनुश्री संतोष थोरात या विद्यार्थिनीला पालक कांबळे साहेब यांच्या हस्ते या बक्षिसाचं वितरण होत आहे. उत्तेजनार्थ दुसरा चैतन्य दीपक चव्हाण या विद्यार्थिनीला विद्यालयाचे माजी विद्यार्थी व फौजी अक्षय थोरात यांच्या मार्फत या बक्षिसाचं वितरण होत आहे. धन्यवाद या विद्यार्थ्यांनाही आणि बक्षीस दात्यांनाही. नमस्कार, माझे नाव मनाली हनबर. मी आत्ता 6वी तुकडी म बंद शिकत आहे. आज मी प्रजासत्ताक दिनाविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. पाणी ना होतो नद्या किस काम की, पाणी ना होतो नद्या किस काम की, आसू ना होतो आके किस काम की, आसू ना होतो आके किस काम की. देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथमच वंदन करीते. मी माझ्या भाषणाला सुरुवात करीते. मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिन आपण सर्वजण साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. 26 जानेवारी 1948 रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली. खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल. म्हणूनच म्हणते की दिल ना हो तो धड़कन किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, अगर हम वतन के काम ना आए तो जिंदगी किस काम की, अगर हम वतन के काम ना आए तो जिंदगी किस काम की. संविधान आहे म्हणूनच वेगवेगळ्या जाती धर्माची लोक, वेगवेगळी भाषा बोलणारी लोक सुख समाधानात राहत आहेत. विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान. म्हणूनच म्हणते की भारत देश मान, म्हणूनच म्हणते की भारत देश मान. शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करून माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्वांना नमस्कार. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्या विद्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे ज्येष्ठ संचालक सन्माननीय सुरेश शामराव थोरात तात्या, त्याचबरोबर संस्थेचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मनसिंगराव थोरात, संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शंकरराव थोरात, संस्थेचे माजी उपाध्यक्ष शिवदास रघुनाथ रेळेकर भाऊ, त्याचबरोबर विद्यालयातील आपले मुख्याध्यापक RD जाधव सर, पर्यवेक्षक DP मुळीक सर,
ज्येष्ठ शिक्षक PS साळुंके सर, ज्युनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, त्याचबरोबर आपल्या विद्यालयातील सर्व ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, आपल्या या आजच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी मुद्दाम म्हणून उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ संचालक कैलासवासी महादेव पांडुरंग थोरात दादा यांचे जावई शंकर कुराडे सर हे मुंबईवरून आपल्या सासरवाडीला गावी आलेले होते आणि त्यांना या शिक्षण क्षेत्राचा थोडासा नाद असल्यामुळं त्यांनी आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शाळेमध्ये आपले ते आज या ठिकाणी उपस्थित झालेले. त्यांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं. त्याचबरोबर आपल्या या विद्यालयाचा माजी विद्यार्थी यश आनंदराव थोरात हा मिलिटरीमध्ये भरती झाला, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं त्याचाही योग्य असा सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी यशला भावी त्याच्या वाटचालीसाठी हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन पार पडला. आज 26 तारीख आहे, 26 दिवस आहेत आणि 26 साल आहे. हा दुर्मिळ योगायोग यावर्षी आलेला आहे. त्याचबरोबर देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं आणि त्यानंतर या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू असतील, त्या नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक घटना समिती नेमली आणि त्या घटना समितीनं संविधान तयार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पार पाडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना जे संविधान या दिवसापासून 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान या देशाला अर्पण केलं आणि या संविधानावरती आपला देश आज चालत असतो. हा देश चालत असताना येणाऱ्या नजीकच्या 4-5 दिवसामध्ये 5 फेब्रुवारी रोजी आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन पार पडणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान न्याय देण्याचं काम या संविधानाच्या मार्फत केलेलं आहे. अलीकडं आपण पाहत असतो की संविधान या संविधानावरती फार मोठी चर्चा या देशात चालू असते. संविधान म्हणजे नेमकं काय, तर सर्वांना समान हक्क, समान न्याय मिळण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून, मग तो गरीब असो, झोपडीतला जरी मनुष्य असेल तरी त्याला एकच मत देण्याचा अधिकार आहे. आणि या देशातले टाटा बिर्ला जरी असतील किंवा अदानी असतील किंवा अंबानी असतील, त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या घटना संविधानामुळेच आपणाला मिळू शकतो. आणि मतदानाचा अधिकार हा एकच मत देण्याचा प्रत्येकाला अधिकार त्यांनी दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून. देशाची सुरक्षितता असेल, त्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही त्यांनी त्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक नागरिकाने या देशाच्या सुरक्षिततेची काळजी ही केलीच पाहिजे. या संविधानामार्फतच आपला देश चालत असतो. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि या लोकशाही प्रधान देशामध्ये संविधानाची एवढी मोठी जी ताकद आहे ती ताकद कुणीही नाकारू शकत नाही. म्हणून आजपासून 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झालं आणि ते आज तागायतपणे आपल्या देशामध्ये चालू आहे. मला आज या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक असतील त्यांनी दिली, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार व्यक्त करतो. 19/1/2026 रोजी संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळ, त्याचबरोबर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव असतील, या निवडी पार पडल्यानंतर 26 जानेवारीचा हा आजचा पहिला दिवस, आमच्या कारकिर्दीतला हा कार्यक्रमाचा पहिला दिवस. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिल्यानंतर परवा आपली जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे मी आज या ठिकाणी मुख्याध्यापक RD जाधव सर असतील, पर्यवेक्षक DP मुळीक सर असतील, सर्व ज्येष्ठ शिक्षक असतील, आज जे काही कवायत, संगीतमय कवायत प्रकार जो काही आपण सादर केला तो अगदी वाखाणण्यासारखा होता की इथं बसलेल्या मंडळींना असं वाटत होतं की दिल्लीमध्ये आपण संचलनासाठी उपस्थित आहोत की काय. एक ग्रामीण भागातल्या मुलांच्याकडे ज्या काही कला असतात त्या कला सादर करण्याचं काम आत्ताचं लेझिमचा मुलींचा जो काय तुम्ही संगीत माध्यमातून तुम्ही जे दाखवलं, एक कला प्रदर्शित केली, ती अतिशय वाखाणण्याजोगी होती. त्यामध्ये भाग घेतलेले सर्व
मुलांचं, सर्व मुलींचं, त्याचबरोबर त्यांच्या वर्ग शिक्षिका रणवर मॅडम असतील, राणी पाटील मॅडम असतील, आपण नवीन असून सुद्धा परवा सांगितल्याप्रमाणे आपण एक 5-6 दिवसामध्ये सर्व स्टाफनं, त्या दोघीच नव्हे परत स्टाफमध्ये फार अशी चर्चा होती की त्यांचं नाव घेतलं, आमचं नाव घेतलं नाही, तर सर्व ज्या काही लेडीज आपले शिक्षिका असतील, सर्व शिक्षक असतील, आपण 5-6 दिवसामध्ये संचालक मंडळाला एक नवीन जी चुणूक दाखवली, त्याबद्दल मी संस्थेचा सचिव म्हणून मी सर्वांचं, यामध्ये योगदान दिलेल्या सर्व शिक्षकांचं एक भारावून जाण्यासारखं तुम्ही काम केलं. मी आज खरं तर बोलणार नव्हतो, परंतु तुम्ही आज एवढं चांगल्या पद्धतीचं कवायत प्रकार असेल, झालेलं संचलन असेल, अतिशय योग्य प्रकारे RSPचं विभाग प्रमुख फल्ले सर असतील, कवायत वगैरे सादर केली, त्याबद्दल मी सर्व शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व ज्येष्ठ शिक्षक, शिक्षिका, ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक सर्वांचं मी पुनश्च एकदा, अशीच एक ग्रामीण भागातली आपली शाळा नवनवीन, मी आजच या ठिकाणी तुम्हाला अजून 1 वर्ष अवकाश आहे स्नेहसंमेलन गॅदरिंगसाठी. मुलांनाही मला या ठिकाणी आश्वासित करायचं आहे की या वर्षीचं हे होणारं 2026चं जे गॅदरिंग आहे ते न भूतो न भविष्यते अशा प्रकारचं तुम्हाला सहकार्य केलं जाईल. तुम्हाला कुठलीही गोष्ट इथं कमी पडू दिली जाणार नाही. तुमच्याकडे असणाऱ्या सर्व कलागुणांना आपण बाहेर ज्या पद्धतीनं घेतलं जातं त्या पद्धतीनं, आधुनिक पद्धतीनं तुम्हाला जे काही साहित्य लागेल, जे काही आमच्याकडून मदत जी लागेल ती सर्व उपलब्ध करून दिली जाईल. मुलांनी याबरोबरच आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा प्रावीण्य दाखवावं. जवळजवळ शैक्षणिक वर्ष 2025-26 हे आता पूर्ण होण्याच्या मार्गावरती आलेलं आहे. इयत्ता 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारीला 20 फेब्रुवारीला 10वीची परीक्षा आहे. तर 10वीच्या मुलांनी आता आपलं अभ्यासामध्ये लक्ष घालावं. शिक्षकांनी त्यांच्या काही शंका कुशंका असतील तर त्याचं निरसन करावं. प्रॅक्टिकलच्या परीक्षा वगैरे चालू झालेल्या आहेत. इयत्ता 12वीची परीक्षा सुद्धा पार पडत आहे. आपले राहिले इयत्ता 5वी ते 8वीचे विद्यार्थी, 9वीचे विद्यार्थी, तर त्यांनी सुद्धा आता आपलं शैक्षणिक वर्ष हे पूर्णत्वाच्या मार्गावरती आलेलं आहे. आपणाला जे समजलं नसेल ते आपल्या वर्ग शिक्षकांच्याकडून, विषय शिक्षकांच्याकडून त्या शंकांचं निरसन करून घ्यावं आणि अभ्यासाला लागून आपली या विद्यालयातली गुणवत्तेची परंपरा अशीच अबाधित राखावी. इयत्ता 5वी असेल, 8वी असेल, स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये अभ्यासात प्रावीण्य मिळवून या आपल्या शाळेला इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीचा निकाल हा 1 नंबरमध्ये लागावा किंवा टॉपचा लागावा. आपले विद्यार्थी हे 2 अंकीमध्ये बसावेत अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण जे आज योग्य प्रकारे चांगल्या पद्धतीचं संचलन या ठिकाणी केलं त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्व संचालक मंडळाच्या वतीनं मी आपल्या मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षकांचे परत एकदा मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद. माझं 2 शब्द संपवतो. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ओन शिक्षण मंडळ ओनच्या पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ओनमध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यासाठी उपस्थित असणारे ओन शिक्षण मंडळ ओनचे सन्माननीय सचिव प्रकाश शिंदे साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सन्माननीय संचालक सुरेश थोरात तात्या, त्याचबरोबर माजी अध्यक्ष संचालक सन्माननीय बाळासाहेब थोरात दादा, उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष विजयसिंह थोरात, संचालक शिवदास रेळकर भाऊ, त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे सर्व म्हणजे इथं आलेले डॉक्टर शंकर कुराडे साहेब, तसेच इथं उपस्थित असणारे काही पालक आहेत. इथं हनबर साहेब आहेत, कांबळे साहेब आणि संतोष माळी, त्याचबरोबर आपल्या विद्यालयातील माजी विद्यार्थी आणि आत्ता देशसेवेसाठी कार्य करणारे आमचे विद्यार्थी फौजी साहेब, इंद्रजित कुंभार आहे, अक्षय थोरात, यश थोरात, हेही इथं आवर्जून उपस्थित झाले. सकाळीही पंचकृषीतनं सर्व नागरिक इथं उपस्थित झालेले होते. त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य RD जाधव सर, पर्यवेक्षक मुळीक सर, त्याचबरोबर आमचा सर्व शिक्षक स्टाफ आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम अतिशय उठावदार झाला असे आमचे गुणवंत, ज्ञानवंत सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी, कॉलेजच्या आमच्या प्राध्यापिका, सर्व RSPचे विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे सर्वच शिक्षक स्टाफ, या सर्वांचं मी
आभार मानते आणि हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करते.